आज आपण आलो आहोत काळेवाडी परिसरामध्ये। या परिसरामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जो हा बीआरटी मार्ग बनवलेला आहे, या बीआरटी मार्गाची अशी अवस्था आहे, आपण पाहता असाल या बीआरटी मार्गावरती जे आहे सगळी पार्किंगची सोय झाल्यासारखं ही बीआरटी मार्ग आहे। इथून एकही बीआरटी जात नाही, गेली 3 वर्ष झाले। 3 वर्षापूर्वी अजितदादा पवार यांच्या हस्ते या बीआरटीचं उद्घाटन झालं, शुभारंभ झाला, परंतु बीआरटी काही या मार्गावरती दिसत नाही। फक्त प्रत्येक ठिकाणी जे आहे ते पार्किंग झालेलं दिसतंय। गेली 3 वर्षात जर पालिकेने याकडे लक्ष दिलं नाही तर येत्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या प्रश्नाकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका जर लक्ष देणार असेल तर येथील नागरिकांना बीआरटीची सोय उपलब्ध करून दिली जाईल। आपण येथील नागरिकांकडून जाणून घेऊयात की काय त्यांचं म्हणणं आहे या बाबतीमध्ये। हा बीआरटी आहे का ॲक्च्युअल पार्किंग आहे हे अजूनपर्यंत जनसामान्यांना माहीत नाही। जे दिवे पथदिवे बसवले, जे सिग्नल्स आहेत त्याची दुरवस्था आपण पाहू शकता, ते लोंबकळत पडलेत, कुठल्याही लहान मुलांच्या अंगावरती पडू शकतात। आणि रात्रीच्या वेळी जर इथं पाहिले तर फक्त पार्किंग केले जातात। त्या पार्किंगमध्ये मद्यपियांचा एवढा त्रास होतो की संध्याकाळी इथं फिरायला येणारे महिला वर्ग खूप त्यांनी त्रस्त झालेले आहेत आणि त्यांना फिरायला सुद्धा लज्जास्पद वाटतो, कारण संध्याकाळी हा टोटल पार्किंग अशीच व्यवस्था आहे आणि त्या गाड्यांमध्ये मद्यपियांचं एवढं धिंगाणा चालू असतो, त्यांनी पिल्यानंतर जे काही काचा विचा फोडतात तो सगळे भर रस्त्यात पडलेले असतात। आणि हा बीआरटी इतके संत गतीने चालू आहे त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक जाम होतो आणि संध्याकाळी इथून पिंपरीला जर जाणं असलं कमीत कमी अर्धा ते पाऊण तास लागतात। त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने यामध्ये लक्ष घालावे आणि लवकरात लवकर हा मार्गी लावावी अशी विनंती। बघा, ह्या भागामध्ये ही अशी अवस्था आहे की सिग्नल सुद्धा नाहीयेत ह्या भागामध्ये। ज्या सिग्नलची सोय महानगरपालिकेने ह्याच्यासाठी केलेली आहे की गाड्यांची जी अवस्था म्हणजे ज्या चौकामध्ये सिग्नल ह्याच्यासाठी बसवला जातो की ज्या चारी बाजूने येणाऱ्या गाड्या असतात त्या एकत्र न येता एका दिशेने येऊ शकतील, तर ते सिग्नलही गेले कित्येक वर्ष बंद आहेत। तर या सिग्नलची सोय येत्या निवडणुकीमध्ये नागरिकांना उपलब्ध करून द्यावी अशी येथील नागरिकांची अपेक्षा आहे। कॅमेरामन सत्यजित सह मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे।